सकाळच्या सत्राला आपण सुरुवात करूया. समोर पाहताय राजा शिवछत्रपतींची प्रतिमा, समोरच आई रत्नेश्वरीचं सुंदर आणि अगदी मंदिर तुम्ही पाहताय. गणरायाला वंदन करूया. प्रारंभी विनंती करू गणपती, विद्या दया सागरा, अज्ञानत्व हरुणी बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दारिद्र्य उघे देशांतरा पाठवी, हे रंभा गणनायका गजमुखा, भक्ता बहुतोषवी. त्या बुद्धीच्या दात्याला, या सृष्टीच्या निर्मात्याला, अर्थातच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला आपण या ठिकाणी वंदन करून शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे आणि रयतेचे राजे, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. शुके नलिकेशी गोवियले पाय, विसरून जाय पक्ष दोन्ही, हा महामंत्र संपूर्ण विश्वाला देणारे कैवल्याचे मूर्तिमंत प्रतीक जगद्गुरु संत तुकोबाराय. अवघाची संसार सुखाचा करीण, आनंद भरीण तिन्ही लोका, हे प्रखरपणे जगाला सांगणारी जगाची माऊली माऊली संत ज्ञानेश्वर महाराज. या सर्वांना वंदन करून मी कॉमेंटेटर संयम घरत धाकटी जुई आणि तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आदरणीय सन्माननीय चेतनजी मडवी यांना मी विनंती करते आपण मंचावरती या, ज्याने आम्हाला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी पुरस्कृत केले. चला साहेबांना विनंती आहे, प्लीज आपण मंचावरती या. मॅच कडे लक्ष वेधूया. सकाळचं सत्र, पहिली मॅच निर्वेद 11 स्पोर्ट्स केगाव दांडाने जिंकलाय. टॉस प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय हिमांश 11 एकता भंगारपाडा टीमला. मजा येईल. वेलकम ऑल ऑफ यू. शो टू द गुड गेम अँड शो टू द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. करूया दुसऱ्या डावाला सुरुवात. दुसरा दिवस स्पर्धेचा आणि पहिली मॅच केगाव तालुक्यातील संघ आणि त्यांच्या विरोधात एकता भंगारपाडा पनवेल तालुक्यातील संघ. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक आकाश ठाकूर ओव्हर द विकेटने निघालाय. बॅट्समन आपण पाहताय सिद्धेश वास्कर आणि त्याच्या सोबतीला निलेश गोसावी, हे दोन खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतात. नामांकित खेळाडू आहे सिद्धेश. बऱ्याच स्पर्धा त्यांना आपल्या बॅटिंग बॉलिंगच्या जोरावरती जिंकून दिल्यात. भंगारपाडा गाव आणि त्या गावाची ओळख निर्माण करणारा खेळाडू. आणि त्याच्या विरोधात आपण आकाश ठाकूरला पाहताय. उरण तालुक्यातील दांडा केगाव हे नाव क्रिकेटमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. पहिला बॉल घेऊन तयार गोलंदाज. पहिलाच यॉर्कर, चांगला बॉल टाकलाय आणि त्याला सन्मान देत असताना सिद्धेश वास्कर. पहिला बॉल डॉट निर्धाव हाताळत असताना सुंदर क्रीडांगण. आणि उरण तालुक्यातील एकमेव असं क्रीडांगण पाहताय तुम्ही जे अगदी पूर्णपणे गोलाकार वृत्तीचे आहे. आणि या क्रीडांगणामध्ये प्रेक्षकांची नेहमीच गर्दी ही सातत्याने आम्ही पाहिले. पहिला बॉल डॉट आला. राईट ओव्हर द विकेट्स ना. नेक्स्ट बॉल आडव्या बॅटने भिरकावलाय बॉल. क्षेत्ररक्षकाला फ्लंबल केलं. थोडीशी हलकीशी मिसफील्ड. इथे फायदा उचलतील भंगारपाडा टीमचे खेळाडू. आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉलला रोखणं झालंय कठीण. आणि शेवटी थांबवलाय बॉल देखील. आणि इथे पाहता पाहता जवळजवळ 3 धावा या तेवढ्याच जलद गतीने पूर्ण केल्यात. सकाळचं सत्र सुरू आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसले जसकारचं क्रीडांगण. आणि आज पाहताय तुम्ही ए लॉट्स या स्पर्धेचा पहिला बॉल डॉट आला, परंतु त्याच्यानंतर 2-3 धावा घेण्यामध्ये सिद्धेश वास्कर यशस्वी राहिला. त्याच्यानंतर कुणाल नाईकचा संघ त्याला फाईट करणाऱ्या सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव. कुणाल तारेकर नामांकित खेळाडू आज आपण पाहताय. त्यामुळे आज संपूर्ण प्रेक्षकांचं देखील स्पर्धेकडे लक्ष आहे. WTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हरेज करतोय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. ओव्हर द विकेट्सचा पुढचा बॉल भिरकावलाय. बॉल मिस टायमिंग, फटका फसलाय. विकेट कीपर फिल्डर डाऊन दी बॉल. टिपलाय कॅच. पहिला धक्का लागलाय हिमांश 11 एकता भंगारपाडा टीमला. भोपलाही फोडू दिला नाहीये निलेश गोसावी या खेळाडूला. आणि पहिला धक्का फलंदाज बाद. पहिलं षटक सुरू आहे आणि तिसऱ्या बॉलवरती हा मोठा धक्का लागलाय. तो म्हणजे एकता स्पोर्ट्स भंगारपाडा टीमला. हिमांश 11 या नावाने आज संघ खेळतोय, परंतु इथे धावा काढाव्या लागतील टीम भंगारपाडा, कारण प्रतिस्पर्धी टीम देखील तेवढाच ताकदवार आहे. ज्या टीमकडे बॅटिंग लाईनअपची चर्चा आम्ही सातत्यानं करतो. केगाव दांडा, निर्वेद स्पोर्ट्स, उरण शहरी विभागातील संघ आणि त्यांच्यामध्ये बॅटिंगचा स्किल दर्जा हा नेहमीच पाहायला मिळाला. त्यामुळे इथे धावा जमा करणं तेवढ्याच गरजेचं आहे. सिद्धेश वास्कर आणि त्याच्या सोबतीला नवीन खेळाडू आपण जतीन त्या खेळाडूला पाहतोय. नौका खेळाडू आलाय जतीन वनडाऊनच्या भूमिकेमध्ये. फार लवकरात लवकर त्याला यावं लागले क्रीडांगणामध्ये.
पहिलं षटक सुरू आहे. चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. चांगली बॉलिंग आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळते. फुल टॉस बॉल, फ्लिक केला बॉलला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. शॉट फाईन लेगला, चांगली फिल्डिंग. अगोदर थोडीशी मिस्टेक जरूर झाली, परंतु तदनंतर इथे चांगलं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन दाखवत असताना एक सिंगल न धावफलक पुढे जाईल. 4 वरती 1. पहिला धक्का लागला, स्वस्तामध्ये विकेट्स मिळाले, त्यामुळे दबाव वाढवण्याची चांगली संधी आहे. पण तो सिद्धेश वास्कर असा खेळाडू आहे जो डावाला पुढे नेण्याची धमक ठेवतो, डावाला सावरण्याचं काम हे नेहमीच या खेळाडूने केलंय. किती तंत्रशुद्ध फटकेबाजी राहील. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज, मिस टायमिंग, फटका इथे देखील फसलाय आणि या मॅच मधली गोल्डन विकेट्स. दुसरा धक्का एका पाठोपाठ एक. सिद्धेश वास्करला देखील आज खेळू दिलं नाहीये आणि दुसरा धक्का टीम हिमांशू 11 एकता बंगारपाडा टीमचा सरसेनापती बाद. आणि त्यामुळे आता धाबे थोडेसे चांगलेच दणाणले, ते म्हणजे एकता स्पोर्ट्स बंगारपाडा टीमचे. धाव फलकावरती धावा अवघ्या 4 धावा आणि त्यामध्ये 2 खेळाडू परतलेत. अडचणीमध्ये फसलाय हिमांशू 11 एकता बंगारपाडा टीम. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चेतन गोसावी 4थ्या क्रमांकाचा खेळाडू आहे. आकाशचं कौतुक करूया आपण, लाजवाब बॉलिंग तो सध्याच्या घडीला करतोय. फ्लिक केला, इथे देखील कॅचची संधी. ओ, कॅच सोडल्या. मागे 2 कॅच विकेट किपरनं पकडल्या, परंतु इथे साधा आणि सोपा कॅच ड्रॉप होत असताना पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस टीम हिमांश 11 एकता भंगारपाडा टीमची धावसंख्या अवघ्या 4 धावा आणि 2 मुख्य खेळाडू बाद. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहताय. 2 दिवस क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा. याच दरम्यान काल देखील ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात, आज देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्ही आवाज ऐकणार. एक नामांकित निवेदक, समालोचक आणि युट्यूबर म्हणूया आतिशजी पाटील सर पागोटे यांचं देखील आगमन झालं. त्यांचं आम्ही करतोय शब्द सुमनानं सर्वप्रथम हार्दिक हार्दिक स्वागत. या कारण कालच्या दिवसामध्ये देखील ते जोडले गेले आणि त्यांच्या मुखातून आपण या स्पर्धेचा सुरुवातीचा कार्यक्रम उद्घाटन सोहळा ऐकलात. आणि आज देखील जो आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल, साईंचे निस्सिम भक्त, उरण तालुक्यातील मानाची शिर्डी पालखी आणि त्या पालखीचे छायाचित्र असतील युट्यूब वरती आपल्या घरच्या मंडळींना पाहण्यासाठी जी व्हिडिओ पाहिली आम्ही, लाजवाब. तेवढंच नामांकित आवाज, नामांकित निवेदक, विविध इव्हेंट्स ज्यांच्या आवाजातून आम्ही ऐकतो. आतिश पाटील सर यांचं मनापासून स्वागत आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा, 2 खेळाडू बाद. बॉलिंग ट्रॅक वरती दुसरं षटक घेऊन विराज पाटील. धाव फलकावरती धावा फक्त 4च लागल्यात. 5 षटकांची मॅच आहे, त्यामुळे खेळाडूंच्या कौशल्याची परीक्षा इथे राहील, कारण 5 षटके खेळायचे तुम्हाला. विकेट्स राखून ठेवाल तर धावा बनतील. सुरुवातीलाच 2 विकेट्स पडल्यात आणि फक्त 4च धावा. अडचणीमध्ये सापडले एकता स्पोर्ट्स बंगारपाडा टीम. डावाला पुढे नेणं फार गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅक वरती तयार गोलंदाज, लॉफ केला बॉलला, मिस टायमिंग, इथे देखील फटका फसलाय. लॉंग ऑफचा खेळाडू सरसावलाय, परंतु त्याच्या अगदी पुढे पडला हा बॉल. 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाही. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स. या 2 धावेने धाव फलक 6 वरती पोहोचेल. 6 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पहिला पॉवर प्लेचं षटक राहिलं ते म्हणजे केगाव दांडा टीमच्या नावावरती, त्यामुळे इथे धावा काही झाल्या तरी यायलाच हव्यात. टीम हिमांश 11 एकता बंगारपाडा कमीत कमी 15-16 पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये रन्स बनवणं फार उपयुक्त राहतील. आणि 2 पॉवर प्लेचे षटके आहेत. 5 षटकांची तुम्ही मॅच खेळताय. 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. आडव्या बॅटनं मारल्या, कदाचित आणखीन टाइम घेऊ शकले असते. फाईन लेग, डीप मिड विकेट खाली होतं, तिथे फटका आला असता, परंतु टायमिंग प्रॉपर नाहीये. इथे देखील एक सिंगल. थोडंसं चिंताग्रस्त वातावरण. खेळाडू कक्षाकडे नजर टाकली की अक्षरशः प्रेशर पाहायला मिळतो, कारण 2 मुख्य खेळाडू परतलेत. त्यामुळे चेतन गोसावी, त्याच्या सोबतीला आलेला जतीन, 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचे खेळाडू आहेत. त्यांना डाव सावरणं, डावाला पुढे नेणं, या गोष्टी आता साधाव्या लागणार आहेत. भन्नाट गोलंदाजी, आणखीन एक डॉट बॉल.
कमालीचं षटक हाताळतायत. गोलंदाजी ट्रॅक वरती तुम्ही विराज पाटीलला पाहताय. किती बेधडक गोलंदाजी आहे. सध्या तरी गोलंदाजांची दादागिरी, गोलंदाजांची दहशत मैदानाच्या आतमध्ये माजताना पाहायला मिळाले. पहिलं षटक राहिलं केगाव डांडा टीमच्या नावावरती आणि पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा 2 विकेट. ते देखील मुख्य खेळाडू परतलेत, त्यामुळे इथे दबाव चांगलाच वाढवला. नेक्स्ट बॉल लॉक केला. बॉलला फटका कमालीचा बॅट अँड पॅटच्या मधोमध एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्टेड ड्राईव्ह करत असताना फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार 6 धाव संख्येचा कमालीचा फटका. ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका तुम्ही पाहू शकता. एक्झिक्यूट केला, बॅट अँड पॅटच्या मध्ये आला आणि त्याला भिरकावून दिलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे दणदणीत षटकार. स्टार्ट अशी हवे टीम बंगारपाडा टीमला आणि असे फटके आले तर स्कोर बनेल. बॅकफुट वरती गेले, पंच केलाय. मागच्या बॉल वरती ताकद, या बॉल वरती नजाकत. स्किलिंग शॉट अँड टेकिंग गॅप. बॉल निघालाय दणदण दणदण करत सीमा पार. चौकार. धाव संख्येला वेग मिळाला. धाव फलकावरती 2 खेळाडू बाद 17 धावा. जी स्टार्ट अपेक्षित होती टीम एकता स्पोर्ट्स बंगारपाडा आणि चला इथे फाईट तर करतायत बॅट्समन चेतन गोसावी आणि त्याच्या सोबतीला जतीन धावाला पुढे नेण्याचं धाडस दाखवलंय. नेक्स्ट बॉल कमी गतीने टाकलाय. स्लोअर बॉल डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपला आणि 12 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 4, या ओव्हरमध्ये आल्या 13 रन्स. 2 खेळाडू बाद हिमांशु 11 एकता बंगारपाडा 17 धावा. आज ज्यांच्या नावानं आपण स्पर्धा पाहताय असं म्हणतात की वाघ जरी आज क्रीडांगणामध्ये दिसत नसला तरी नावाची त्याच्या धमक अद्याप आहे. त्याच्या नावाची चर्चा अद्याप आहे आणि हे नाव ऐकल्यानंतर बऱ्याचशा खेळाडूंना आठवण होते, ते म्हणजे रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल, ज्यांचा तुम्ही आज मुलाचा वाढदिवस पाहताय. सार्थ, वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. जे वडिलांनी नाव मोठं केलं क्रिकेटच्या पटलावरती. एकही असं प्रेक्षक खेळाडू नसेल की त्याला हे नाव ठाऊक नसणार आहे. आणि ज्या पद्धतीचा सुधीर तांडेल यांनी क्रिकेट खेळलं, जसकार गावाची ओळख, जसकारच्या क्रिकेटला दर्जा प्राप्त करून देणारे नाव रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल यांना आपण पाहताय. जरूर त्यांना आपण मिस करू. संपूर्ण दिवस चर्चा राहील कारण आज फार मोठा दिवस आपल्याकडे आणि या व्यक्तिमत्वाबद्दल आपण चर्चा संपूर्ण दिवसामध्ये करणार आहोत. तो मॅच कडे सध्या लक्ष वेधूया. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 विकेट्स प्राप्त केल्यानंतर धाव फलकावरती 17 धावा. फ्लिक केला बॉलला डीप मिड विकेटला. खेळाडू थांबले सुरुवातीला आणि त्याच्यानंतर चला चांगलं बॅकअप. रन्स मिळेल, एकच सिंगल. थ्रो साठी देखील बॅकअप मिळाला, त्यामुळे एका धाब्याने धाव फलक 18 वरती 2 विकेट्स 18 धावा. पहिल्या दिवसामध्ये जसकार संघ क्वालिफायर झाला इंटू द फायनल. फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला मिळाला आणि हे महत्वाचं आहे. आता आजच्या दिवसामध्ये कोण जाईल फायनल मध्ये, कोण चांगला परफॉर्मन्स देईल. सुंदर क्रीडांगण आणि त्या क्रीडांगणामध्ये रंगलेली सुधीर तांडेल चषक, जसकारची दैदिप्यमान स्पर्धा. पुढे टाकलाय बॉल, फुलर लेनचा बॉल. नो चान्स. बॅट्समन लाईन चांगली आहे, चांगला टप्पा रिलीज करत असताना ऑफलाईन स्टंपच्या बाहेर गोलंदाजी करतायत लेफ्टी गोलंदाज परेश पाटीलला आपण पाहताय. परेश पाटील वेग कमी आहे परंतु निरंतर टप्पा जर त्यानं चांगला हा राखला तर फलंदाजांना तो थांबू शकतोय का. विकेट्स येईल या बॉलवरती. ज्या पद्धतीने दबाव वाढवला. यॉर्कर बॉल मिड ऑन वरून लॉंग ऑनला निघाला. रन्स मिळेल, एक सिंगल. धावांसाठी धावा सुरू आहे. टीम एकता स्पोर्ट्स बंगारपाडा आणि धावा ह्या कमीत कमी 5 ओव्हरमध्ये 50 कमीत कमी बनायला हव्यात. मॅच पाहणारे प्रेक्षक देखील हेच म्हणतात की कमीत कमी प्रति ओव्हर 10 काढल्या तर 50 होतील, म्हणजे मजा येते मॅचला. आणि तेवढ्या धावा इथे अपेक्षित राहतील. टीम हिमांशु 11 एकता बंगारपाडा टीम. शॉर्ट पिच बॉल, बॅटची एज, मागे निघालाय बॉल. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप काल्या पडद्याच्या समोर जाऊन थांबलाय आणि बॉल सीमा पार. खणखणीत चौकार. मच निडेड बाउंड्री. फार गरजेच्या धाबा आहेत आणि त्या सध्याच्या घडीला 2 खेळाडू जतीन आणि चेतन काढतायत. कमी गतीने टाकलाय, विकेट्स नाहीये. इनफिल्डच्या वरून धाडला, एक्स्ट्रा कव्हर मध्ये निघाला बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. स्टॉप केल्या बॉलला. 2 धावा पूर्ण केल्यात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न का धोका होईल इथे. आणखीन एक खराब थ्रो. 2 धावा इथे मिळतील. 2 धावेने धाव फलक पुढे जाईल. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात
25 धाबा. सुरुवातीला 4 वरती 2, 21 धाव संख्येची एक चांगली पार्टनरशिपचाच तर खेळ आहे क्रिकेट. भागीदारी बनवाल, डावाला पुढे नेणार तरच धावा बनतील आणि सध्याच्या घडीला इथे धाबा चांगल्या बनवल्यात. या दोन्ही खेळाडूंचं कौतुक करूया आपण. चेतन आणि त्याच्या सोबतीला आलेला जतीन चांगली बॅटिंग करतायत. बॅटची एज, विकेट चर्चा केली आणि इथे विकेट्स देखील मिळाले. तिसरा धक्का टीम हिमांशू 11 एकता भंगारपाडा टीमला. फलंदाज बाद. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झाले आणि 3 ओव्हरच्या अखेरीस धाव फलकावरती 25 धाबा. 3 खेळाडू बाद. हिमांशू 11 एकता भंगारपाडा टीम. सुधीर तांडेल यांची एक इंटरव्ह्यू आजही आठवते, जिथे सोनारीची स्पर्धा, चांदीची ट्रॉफी, महेश कडू यांच्या नेतृत्वाने त्या स्पर्धेचं आयोजन, कमालीचा परफॉर्मन्स त्यांच्या बॉलिंगनं दाखवला आणि तिथे संघ दाखल झाला होता क्वालिफायर. परंतु सुधीर तांडेल यांनी म्हटलं की गतवर्षी जर चांदीचा बॉल आला तर तो मी जिंकेल. परंतु ते स्वप्न अपूर्ण राहिलं. पण तो प्रत्येक क्रीडा रसिकाच्या मनामध्ये राज्य करणारा खेळाडू म्हणजे सुधीर तांडेल आणि त्यांच्या नावाची डंका वाजवणारी टेनिस बॉल क्रिकेटची अफलातून स्पर्धा. चौथ्या षटकाला करूया सुरुवात. फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. ओ व्हॉट अ कॅच, काय झेल टिपलाय आणि आल्या पावली फलंदाजाला परतावलाय. चौथा धक्का लागलाय टीम हिमांशू 11 एकता भंगारपाडा टीमला. 25-4. ज्ञानेश्वरीचं मंदिर पाहता, महिमा अगाध आहे आईचा आणि प्रचंड मोठ्या संख्येनं भाविक दरवर्षी मोठ्या उत्सवामध्ये जल्लोष करण्यासाठी उपस्थित होत असतात. त्याच गावामध्ये आज आपण ही स्पर्धा पाहतोय. रायगडच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जसकार गावाची चर्चा ही नेहमीच पाहायला मिळत असते. मग क्रिकेट असू द्या आणि जत्रा असू द्या, नेहमीच गावाचा एक वेगळाच चर्चेचा भाग राहिलाय. फ्लिक केला बॉलला, मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक नाहीये, थोडासा पुढे पडला बॉल. रन्स येथे देखील मिळेल, एक सिंगल. एका धाब्याने धाव फलक 26 धाबा. हव्या तशा धावा बनल्या नाहीयेत. एकता स्पोर्ट्स भंगारपाडा टीम कर्णाखट संघ अगदी बॅटिंग साठी देखील तेवढाच चर्चेमध्ये असतो. पण तो सुरुवातीलाच पहिल्या ओव्हरमध्ये 2 मुख्य खेळाडू बाद झाले. सिद्धेश वासकर अवघ्या 3 धाबा काढून तो परतला. निलेशनं चांगल्या धाबा काढल्या नाहीयेत, तो शून्यावरती बाद झाला. जतीन, चेतननं चांगली फाईट केली, परंतु 8च धाबा त्याच्या बॅट मधून आल्यात. आता मिडल ऑर्डरचे खेळाडू, चला राहिलेले काही बॉल शिल्लक आहेत, त्यामध्ये धाबा कमीत कमी 20-22 धाबा आणखीन जोडल्या तर फाईट करण्यामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये सक्षम राहू शकतात फिल्डिंग डिपार्टमेंटसाठी. पण तिथे धाबा सुरुवातीला काढाव्या लागतील. एकता स्पोर्ट्स भंगारपाडा टीम. ओ वेगवान बॉल, तेज तर्रार, प्रचंड वेग, लाजवाब गोलंदाजी. ही चर्चा आम्ही केली की केगाव, दांडा, उरण तालुक्यातील असा संघ आहे जो नेहमीच एका डेफिनेशन उतरतं की खेळायचं तर जिंकण्यासाठी. आणि आज देखील काय बेधडक गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. आणखीन एक डॉट बॉल. चौथं षटक सुरू आहे. आकाश ठाकूर, आकाशची बेधडक कामगिरी. पहिलं षटक देखील आकाशनं लाजवाब हाताळलं. फक्त 4 धाबा दिल्या. 2 मुख्य खेळाडूंना त्यानं बाद केलं. त्यामुळे आता दबाव वाढलाय. फक्त 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे शेवटचे 9 बॉल आणि त्यामध्ये आपण चर्चा केली की कमीत कमी 18-20 धाबा बनवणं फार गरजेच्या राहतील. राकेश तांडेल यांचं देखील आगमन, एक उत्कृष्ट खेळाडू. ओ पुढे टाकला बॉल, डायरेक्ट हिट, काम बनेल. कॅच जरूर सुटला, परंतु चान्स पुन्हा एकदा निर्माण झाला होता, परंतु कनेक्शन नव्हतं स्टंप वरती. त्यामुळे इथे चिक्की सिंगल, स्टंपच्या मागूनच एक धाव पळत पूर्ण केले. एका धाव्याने धाव फलक 27. 27 धाबा, 4 खेळाडू बाद. 5 षटकांची मॅच.
सुरुवातीला सिद्धेशनं काय केली त्या गोष्टी तुम्हाला ओळखणं फार गरजेचं आहे. 30 बॉल तुम्हाला खेळायचे आहेत आणि सुरुवातीच्या ओव्हरमध्ये जरी रन्स आल्या नव्हत्या, दुसरं देखील पॉवर प्लेचं षटक होतं. थांबून राहाल तर धावा जमा कराल. या गोष्टी खेळाडू विसरले आणि आता फक्त 27 धावा, कमी स्कोरची मॅच. पहिलं षटक जे आकाशनं हाताळलं तसंच षटक आता सध्या तो हाताळतोय. आणखीन एक यॉर्कर खोदून काढल्या बॉलला, क्षेत्ररक्षक शॉट एक्स्ट्रा कव्हरला, चांगली फिल्डिंग, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. ओ खराब थ्रो. आणि तू इथे काय घडलंय अंपायर्स कडे आशाभूत नजरेनं पाहिलंय आणि टीव्ही अंपायर्सची मागणी केली पंचांनी. चला एक रन शॉट देखील आहे, परंतु जर इथे विकेट्स आली तर धाव मिळणारच नाही. त्यामुळे पाहूया टीव्ही अंपायर्स काय निर्णय देत आहेत. बॅट्समन सुरक्षित आहेत, पोहोचलेत की नाही आहेत याची प्रत्यक्ष पडताळणी स्क्रीनवरती आपण करूया. WTC लाईव्ह उत्तम दर्जाचं लाईव्ह टेलिकास्ट, चांगली क्वालिटी, क्लॅरिटी आणि या स्पर्धेला ते कव्हरेज करतायत. त्यांचं मनापासून आपण स्वागत करतोय. स्क्रीनवरती डिसिजन निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आणि खेळाडू सुरक्षित आहेत, त्यामुळे एक धाव तर जरूर मिळेल. पोहोचलेत प्रॉपिंग क्रीज मध्ये आणि त्यामुळे एक रन शॉट होती, त्यामुळे एकच धाव या बॉलवरती आपण ऍड करूया. आमच्या स्कोरर आम्हाला माहिती देत असताना धाव फलकावरती 28 धावा, चौथं षटक सुरू आहे. 28 धावा. खेळाडूंना रिव्ह्यू दिला जाणार नाहीये. अंपायर्सला जर मनामध्ये संदेहाला शंका आली तरच ते रिव्ह्यू घेऊ शकतात. ही देखील दखल घ्या. 28 धावा धाव फलकावरती. आणखीन एक यॉर्कर बॉल, चांगली गोलंदाजी आणि ते आता चांगली फिल्डिंग देखील. पाहता पाहता चौथं षटक जे आपण पाहतोय ते देखील कमालीचं सुरू आहे. एक धावेने धाव फलक पुढे नेण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता आय थिंक चौथं षटक देखील संपलंय आणि 4 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आहेत. हिमांश 11 एकता भंगारपाडा टीम 4 खेळाडू बाद 29 धावा. चला आज एक्स्ट्रा एक मॅच आहे, त्यामुळे अंपायर्स या गोष्टीकडे देखील लक्ष ठेवा, कारण वेळेवरती स्पर्धा आपल्याला पूर्ण करावी लागेल. टोटल 8 मॅच आजच्या संपूर्ण दिवसामध्ये पूर्ण कराव्या लागतील. त्यामुळे थोडीशी घाई करा. खेळाडू जास्त वेळ टीम मिटिंग अलाउड नसणार आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 29 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती रोहन मोरे. अंतिम षटक आहे. अंतिम षटकामध्ये धावांची गरज राहील ती म्हणजे हिमांश 11 एकता बंगारपाडा टीम. मागे काय घडलं हे विसरून नव्याला सुरुवात करणं फार गरजेचं आहे, कारण शेवटचे फक्त आता तुमच्याकडे 6 बॉल 29 धावा, कमीत कमी 15-17 रन्स चॅलेंज ठरू शकतात या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट्स न रोहन. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळला, विशेप मध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उभा, फक्त एक सिंगल ना तुम्ही धाव फलक पुढे नेऊ शकताय, परंतु जो स्कोर तुम्हाला अपेक्षित आहे तो बनणार नाहीये. 30 धावा धाव फलकावरती. असं म्हणतात की जिंदगी हस्ती है इसे प्यार करो, अभी रात है तो सुबह का इंतजार करो, और पल भी आएगा जिसकी ख्वाहिश है आपको, बस रब पे करो भरोसा और वक्त पर एतबार करो. ते करायचंय. वेळेवरती विश्वास ठेवून बॅटिंग बेधडक अंदाजानं साकारावी लागेल फलंदाज डिपार्टमेंटला. चला डेड बॉल. रन्स मिळाली मागील बॉलवरती एक सिंगल. शेवटच्या 5 बॉलचा खेळ बाकी राहिलाय. धाव फलकावरती 30. 4 विकेट्स प्राप्त करण्यामध्ये यशस्वी राहिले निर्वेद स्पोर्ट्स केगाव दांडा. पुढच्या मॅच साठी देखील खेळाडूंना इन्व्हाइट करूया. श्री सिद्धिविनायक भिंगारी, श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव, दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहा. यावेळी आणखीन एक बॉल, परंतु इथे पंचांचा थोडासा उशिराने निर्णय आपल्यापर्यंत पोहोचलाय. व्हाईट बॉल, अतिरिक्त रन्स, 31 रन्स, 31 धावा धाव फलकावरती. एक्स्ट्रा रन कदाचित पहिलाच पाहायला मिळाला. 4 गोलंदाजांनी एकही अभांतर धाव खर्च केली नव्हती. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तुमचा रोजचा सराव तुम्हाला एक चांगला खेळाडू घडवतो आणि इथे चांगली बेधडक गोलंदाजी. तो मागचा बॉल वाईड आला. 31 रन्स, 31 धावा. जोरदार अपील. खेळाडू स्वतः निघालेत आणि या खेळाडू वृत्तीसाठी टाळ्या पाहायला काय हरकत आहे. 5वा धक्का, फलंदाज बाद.
बॅटिंग कोण करेल, कोण खेळपट्टीवरती टिकून धावा जमा करेल, हा प्रश्न त्यांच्या पाठीराख्याने आता पडू लागला. हिमांशु इलेव्हन एकता बंगारपाडा, हवी तशी बॅटिंग झाली नाहीये, फक्त 31 धावा आणि राहिलेत फक्त अवघे 4 बॉल. आणि येणाऱ्या 4 बॉलमध्ये किती धावसंख्येपर्यंत पोहोचेल. इथे देखील लाईन चांगली गोलंदाजी, ऑफस्टम लाईनच्या मागे गोलंदाजी आणि त्याच्यानंतर बॅकफुटवरचा टप्पा, गुड लाईन स्पॉट वरून टेक ऑफ होणारी गोलंदाजी, ऍक्शन रिदम, हाय बॉटम ऍक्शन गोलंदाजी करत असताना तुम्ही रोहनला पाहताय. चांगली गोलंदाजी जखडून ठेवले. प्रत्येक बॉलरचं आपण कौतुक करूया. लास्ट ओव्हर आहे आणि लास्ट ओव्हर मध्ये देखील थोडासा घाम गाळण्यासाठी भाग पाडल्या. ओ सेन्सेबल क्रिकेट, सॉफ्ट हँडने खेळले, जवळ अगदी फ्लिक केलं बॉलला आणि एक सिंगल न डावाला पुढे नेत असताना धाव फलकावरती 32 धावा, 5 खेळाडू बाद. अगदी कमी स्कोरची मॅच सुरुवातीला तुम्ही पाहताय. केगाव टीम कडे बॅटिंग चांगली आहे. केगाव दांडा संघ आपण पाहतोय. अंपायरच्या भूमिकेमध्ये आज आपण प्रतीक घरत अंपायर्स यांना आपण पाहताय. जेपी यांना देखील आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. बॅटची एज, 6वा धक्का, आल्या पावली फलंदाजाला परतावलंय आणि फलंदाज होतील झेलबाद. खराब बॅटिंग परफॉर्मन्स, बॉलिंगचा दबदबा, बॉलिंगचे आउटस्टँडिंग गोलंदाजी परफॉर्मन्स, लाजवाब. पूर्णपणे जखडण्याचं काम या ओव्हर मध्ये आपण पाहताय. लास्ट ओव्हर आहे आणि रोहननं देखील चांगली कामगिरी केली आहे. आणि या सत्रामधील शेवटचा एक बॉल, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. शेवटचा बॉल बाकी आहे. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात फक्त आणि फक्त 32 धावा. लास्ट बॉल, शेवटचा बॉल येईल डॉट आणि अशा रीतीने पहिल्या पूर्वार्धाचा खेळ झालाय समाप्त. धाव फलकावरती 32 रन्स 30 बॉल मध्ये काढल्यात, अवघ्या 32 धावा आणि डबल तिरी 33 धाव संख्येचा पाठलाग येणाऱ्या 30 बॉल मध्ये पूर्ण करावा लागेल. पहिल्या सत्रामध्ये हवी तशी बॅटिंग झाली नाहीये, पण तो गोलंदाजी कशी राहील, कोण जिंकेल पहिली मॅच आणि कोण जाईल पुढच्या दिशेनं, मॅच जिंकेल का केगाव दांडा, छोटीशी स्कोर चेसिंग पूर्ण करण्यामध्ये यशस्वी राहतील का अगदी कमी धाव संख्या डिफेंड करण्यामध्ये हिमांशु इलेव्हन एकता बंगारपाडा यशस्वी राहील. ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण दुसऱ्या सत्रामध्ये आवाजामध्ये परिवर्तन करूया. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आज पुन्हा एकदा जॉईंट एक उत्कृष्ट निवेदक आणि समालोचक अतिश पाटील सर यांच्याकडे आपण जाऊ. चेतन मडवी यांचा आपण सन्मान करूया, ज्यांनी आम्हाला संपूर्ण मॅन ऑफ द मॅच या ट्रॉफ्या पुरस्कृत केल्यात. या चेतनजी आपला विशेष सन्मान. राकेश तांडेल यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. फार चांगले योगदान या प्रतियोगितेसाठी जे आपण दिलं, मॅन ऑफ द मॅचच्या संपूर्ण ट्रॉफ्या तुम्ही दिल्या त्याबद्दल आपला विशेष सन्मान आम्ही या ठिकाणी घेतोय. आणि स्क्रीनवरती पहा, त्यांना आपण अगदी पाहू शकता ज्यांनी आपल्याला या स्पर्धेला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी पुरस्कृत केली. बिग ट्रॉफी या स्पर्धेमध्ये पाहू शकता. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, सायकल, विविध पारितोषिकं, बेस्ट बॅट्समन, बॉलर, फिल्डर, अशी विविध पारितोषिकं आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. मान्यवरांचा विशेष सन्मान. नमस्कार. सेक्रेटरी आदरणीय सन्मान्य साहेबांना मी विनंती करतोय की आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. आणि चला कॅप्टन या श्री सिद्धिविनायक भिंगारी, विपक्ष श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव, कुणाल नाईक विपक्ष कुणाल तारेकर, दोन बलाढ्य ताकदवार खेळाडूंमध्ये पुढची मॅच. चला कॅप्टन दोन्ही आम्ही विनंती करतोय वेळेवरती पोहोचा, कारण शिस्तबद्ध स्पर्धा रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल चषक ही नेहमीच वेळेवरती सुरू होते आणि वेळेवरती संपन्न केली जाते, त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष ठेवा. कॅप्टन टॉस साठी आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतोय लगेच पोहोचा. आणि जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल इनिंग्स ब्रेक मध्ये आणि दुसऱ्या सत्रामध्ये आपण विनंती करूया अतिशजी पाटील सर यांना की आपल्या आवाजातून हे दुसरं सत्र प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं. धन्यवाद.
ची मंद गती असते, गोलंदाजाला पोषक असं वातावरण असतं आणि अशा वेळेस या वातावरणाचा फायदा भंगारपाडा संघाचे गोलंदाज किती उचलतील हे देखील आपल्याला बघायला मिळेल. चलूया 33 धावा आहेत मैदानावर. दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सलामीची जोडी परेश पाटील आणि सागर ही जोडी मैदानामध्ये असणार आहे. तर गोलंदाज आपण पाहतोय सिद्धेश वासकर, याच्या हातामध्ये आपण बॉल पाहतोय. ओपन हाफ मध्ये गोलंदाजी करणारा खेळाडू, फलंदाजी करणारा खेळाडू, पुरेपूर अनुभव आहे. पण आता अनुभवाचा नुसता वापर करून चालणार नाही. तुमच्याकडे आता एक चमत्कारिक स्पेल करणं तुम्हाला फार गरजेचं आहे. तुमच्या हातामध्ये धावा फार कमी आहेत. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. लेट्स प्ले फर्स्ट बॉल सेकंड इनिंग्स. पहिला बॉल शॉट अप पूल केलाय, बागफट स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. या डावातील आलाय हा पहिला चौकार. पटलाग करत असताना आलेला हा पहिला चौकार. दुसऱ्या बॉलची फेकी गोलंदाज करेल. यावेळेस खोलवर बुंद्यामध्ये टाकलाय, लॉंग ऑन रिझर्व्ह मध्ये स्टेट हिट केलंय. तिथून मात्र बॅक टू बॅक आलाय हा दुसरा चौकार. प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालाय. 4 धावा. सलगच्या 2 चेंडूवर आलेले 2 चौकार आपण पाहिले. पुढचा बॉल चौकारांची हॅट्रिक होईल का? यावेळेस शॉट अप पूल केलाय, स्क्वेअर लेगच्या भरून जातोय, सीमारेषेच्या बाहेर. पटला करताना आपण पाहतोय सुरुवातीच्या 3 चेंडूवर आलेली एक दुर्मिळ चक्री आहे. खेळाडूचं अगदी जबरदस्त डगआउट मध्ये जसा काय आपण सेट होऊन चाललाय. हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचल्यानंतर पहिल्या बॉल पासून आक्रमण हे सूत्र वापरलंय. तर कुठल्याही युद्धाच्या भूमीमध्ये आक्रमण हे सूत्र हे विजयाचं सूत्र ठरवलं जातं. नवीन चेंडू या ठिकाणी दिला जाईल. चेंडू गहाळ झाल्यानंतर कोणत्याही वेळेस जर आपला चेंडू गेला तर चेंडूची अगदीच वाट पाहिली जाणार नाही, कारण आपल्याकडे इतका पुरेसा वेळ नाहीये. लगेच दुसरा बॉल मैदानाच्या आतमध्ये जाईल. ही सूचना आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावी. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 4-4-6 अशा एकूण 14 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. पुढच्या बॉलची फेकी करण्यासाठी सिद्धेश तयार आहे. यावेळेस अतिशय वेगवान बॉल, सन्मान दिलाय चेंडूला. षड एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहे. सिंगल कव्हर केली गेली आणि तिथून मात्र एक छोटस कमबॅक म्हणेन की भले मोठे फटके या ठिकाणी येत होते, त्यावर थोडासा लगाम लावलाय. धावसंख्या झाली आहे टोटल 15 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. मांढरट्टी पॉवर प्लेचं पहिले षटक आहे आणि अशा वेळी सिद्धेश वासकर हा संघाचा प्रमुख गोलंदाज. याच गोलंदाजाला टार्गेट केले या फलंदाजांनी. स्ट्राईक रोटेट झालाय. पहिल्यांदा स्ट्राईकवर येईल सागर बेटकर या नावाचा खेळाडू. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे. यावेळेस फुलटॉस बॉल आहे, दिशा दिली आहे. लॉंग ऑफच्या रिझर्व्ह मध्ये चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. या षटकामध्ये आला आणखी एक चौकार. येस, पहिल्या 1 ते 2 षटकामध्ये सामना संपतोय की काय असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. पिच बॉल आहे, मिस टाइम स्ट्रोक. जमिनीला गरंगळत जाणारा चेंडू मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एक धाव या ठिकाणी निघाली आहे. मी अंतिम सूचना या ठिकाणी देईल. श्री सिद्धिविनायक भिंगारी विपक्ष श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे, टॉस साठी आपण कृपया
या ठिकाणी यायचं आहे. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचल्यात 20 घरामध्ये. करायचे 33, पहिल्या षटकामध्ये आलेत 20, म्हणजे अगदीच पहिल्या षटकामध्येच जवळजवळ विजय हे निश्चित करून टाकलाय. इथून जर बंगारपाडा संघानं जर निश्चितपणे हा सामना जिंकला तर क्रिकेटच्या इतिहासामध्ये चमत्कारिक सामना मानला जाईल. तर 24 चेंडूमध्ये तुम्हाला 13 धावा डिपेंड करायच्या आहेत आणि चमत्कारला क्रिकेटमध्ये नमस्कार केले जात आहे. अजूनही आशा संपलेली नाहीये. तर आशा तोपर्यंत जिवंत आहे जोपर्यंत तुमच्या मनगटामध्ये ताकद आहे. जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास या सगळ्या गोष्टी मैदानावर आपोआप उतरल्या पाहिजेत. यावेळेस आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. फलंदाजाची दांडी गुल झाली आहे. पहिली विकेट आली आहे. पहिला कमबॅक करतोय हा गोलंदाज. बॉल आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला आणि या चेंडूवर मात्र दांडी गुल झाली या खेळाडूची, ज्याचं नाव होतं सागर बेटकर. चौकार, एक सिंगल, वैयक्तिक 5 धाबांचं योगदान त्या खेळाडूने या ठिकाणी दिलंय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विराज पाटील. 20 धावा धावफलकावर लागल्या जातात. अजूनही 13 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाजाचा वापर या ठिकाणी आपण पाहतोय. चेतन गोसावी नावाचा हा खेळाडू. पुढचा बॉल फुल टॉस आहे. दिशा दिली आहे. ठरवलं असतं तर या मोठ्या बॉलवर मोठा फटका घेता आला असता, पण सुरुवातीच्या पहिल्या बॉलवर अगदी संयम राखलं. या खेळाडूने पेशन्स दाखवलेत. स्ट्राईक रोटेट केली आहे. सिंगल धाव या ठिकाणी मिळेल. सिंगल धावना एकूण धावा जाऊन पोहोचल्यात 21 घरामध्ये. 12 धावांची अजूनही गरज आहे. पुढचा बॉल लोवर फुल टॉस, फक्त दिशा दिली आहे. आता इथे फक्त टोळवाटोळी सुरू आहे, कारण आपल्याला ठाऊक आहे धावचीची संधी आली आहे. थ्रो फार खराब आलाय. संधी आली होती, परंतु या छोट्या छोट्या संधी ज्या असतात ना, तुम्हाला सामन्याचं चित्र कधी बदलून नेतील ना, हे आपण सांगू शकत नाहीये. अशा चुका होता कामा नाहीये. जर तुम्ही अडचणीत असाल तर तुम्हाला हाफ चान्स देखील उचलावे लागतात. यावेळेस मोठा फटका लॉफ्ट केला हवेमध्ये. एलिव्हेशन कमी आहे. खेळाडू पोहोचलाय त्या ठिकाणी. जजमेंट चुकलाय. आणखी एक चुकी या ठिकाणी केली जाते. सलग 2 चुका आपण या खेळाडूच्या माध्यमातून पाहतोय. प्रणव नावाचा खेळाडू डीप मिड विकेट मध्ये कर्णधाराने त्याला लावलंय खरं, पण सलग 2 चुका त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. येतात या चेंडूवर 2 धावा. 2 धावेनेशी धावसंख्या आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचल्यात 26 घरामध्ये. 3 धावा आलेल्या 26 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. परफेक्ट यॉर्कर बॉल. गोलंदाजाचा सर्वश्रेष्ठ ब्रह्मास्त्र. त्या अस्त्राचा वापर केलाय. स्टीर केलं बॉलला. सिंगलनं कन्व्हर्ट केलं. सिंगल धावेनं. धावफलक थोडस बिझी आहे. एकूण धावा पाहतोय आपण 27 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. सामन्यामध्ये तशी आता रोमहर्षकता शिल्लक राहिलेली नाहीये. महज औपचारिकता, कारण 1 साइड गेम आहे. फुल टॉस बॉल हवेमध्ये येतोय. खेळाडू त्या ठिकाणी तोच आहे. त्याचा पाठलाग सुरू आहे आणि आलाय आणखी एक चौकार. दरम्यान आपण पाहतोय स्वर्गीय गुलाबभाई चषकाचे एक यशस्वी आयोजक केतनभाईंचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करतोय. मंचकावर आपण पाहतोय सन्माननीय राकेशजी तांडेल. आज एक क्रिकेट खेळाडू असतील. शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये द्रोणागिरी श्रीपासून सुरू केलेली सुरुवात, रायगड श्रीचं मानांकन आणि मग आता महाराष्ट्राचं नेतृत्व, म्हणजे अगदी वेगळ्या पद्धतीनं एका वेगळ्या ट्रॅकवर त्यांचं आपण करिअर पाहतोय. त्यानंतर अतिथी कक्षामध्ये आणखी एक व्यक्ती पाहतोय, ग्रामसुधारणा मंडळाची सेक्रेटरी, ज्यांच्या माध्यमातून काही दिवसापूर्वी याच मैदानावर जसखार चॅम्पियन्स ट्रॉफीचं नियोजन केलं गेलं. त्यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आहे. बरेच अतिथी आज दिवसभरामध्ये मान्यवरांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळेल. धावा करायचे तर 33 झाल्या आहेत, मात्र 31. 2 धावांची गरज आहे. 1 साइड खेळ झालाय.
दांडा संघाने एका हाती सत्ता दाखवली आहे. यावेळेस एक धाव या ठिकाणी नक्कीच मिळेल. एका धावेवर समाधान मानावं लागेल. सामन्यामध्ये कोणत्याही पद्धतीनं संघर्ष आपल्याला बघायला मिळालेला नाही. अगदी पहिल्या धावापासून आपण पाहिलं गोलंदाजांना केलेलं जे वर्चस्व होतं, दुसऱ्या डावामध्ये फलंदाजांचं वर्चस्व, म्हणजे एका बाजूला दांडा संघ पूर्णपणे आवी झाला, अपील केलाय. यावेळेस पंचांचा बोट आभाळाकडे गेलाय. फक्त काही घडलं नाहीये. सामन्यातली वेळ मात्र अधिक झाली आहे. आली आहे विकेट दुसरी. विनंती करतोय भिंगारी विपक्ष पारगाव दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला, चला पण आला असेल तर टॉस करायचा आहे. कारण कोणताही सामना कोणत्याही कारणासाठी या ठिकाणी थांबवला जाणार नाही. आधी टॉस करून घ्या, नंतर तुम्ही तुमच्या काही गोष्टी असतील, काही बाबी असतील तर तुम्ही आयोजकांशी बोलून घ्याव्यात. ही विनंती तुम्हाला राहील, कारण अधिकचा सामना आज असेल, शेवटचा दिवस आहे. आणि खास करून बऱ्याच वर्षी 12 वर्ष पाठीमागे गेल्याचा एक अभाव आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे होतो. कारण खूप वर्षानंतर 8 गटाचे स्लॉट आपण या ठिकाणी पाहतोय. बऱ्याचदा 10चे लॉट आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग कुठे 32 आहेत, कुठे 36 आहेत, कुठे 40 आहेत. आणि या पद्धतीनं जे मॅनेजमेंट आहे ते कुठेतरी चुकताना आपल्याला पाहायला मिळते. पण ही जी स्पर्धा आहे ती केवळ आणि केवळ फक्त 8 गटांनी या ठिकाणी होती, 8च्या संघांनी होते. यावेळेस चांगला फटका आलाय, फक्त दिशा दिली आहे. आणि दिशा नाहीये तर आपल्या संघानं या प्रतियोगितेत पकडलेली योग्य दिशा आहे. सामना जिंकलाय दांडा संघानं. अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन.